तर सध्या LOC वर देखील पाकच्या गोळीबाराला भारताने प्रत्युत्तर द्यायला आता सुरुवात केलेली आहे। तर पाकिस्तानकडून अनेक भागामध्ये ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न पुन्हा एकदा सुरू झालेले आहेत। तर पंजाबच्या पठाणकोटमध्ये स्फोटाचे आवाज येत आहेत। पंजाबच्या पठाणकोटमध्ये आजही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती। त्याचबरोबर पाकिस्तान ड्रोनने या ठिकाणी हल्ला करेल याची कल्पना भारतीय लष्कराला होती। पठाणकोटमध्ये आता सध्या स्फोटाचे आवाज येत आहेत। पठाणकोटमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। सुरक्षेसाठी ब्लॅकआउट आणि सर्व दुकानं मॉल सर्व काही बंद करण्यात आलेलं आहे। मात्र या परिसरात आता जोरदार स्फोटाचे आवाज यायला सुरुवात झालेली आहे। पंजाबच्या पठाणकोटमध्ये सध्या स्फोटांचे आवाज येत आहेत। तर पाकिस्तानकडनं पुन्हा एकदा ड्रोनने हल्ला केला जातोय भारतावर आणि हे ड्रोन भारताकडनं निकामी केले जात आहेत। पंजाबच्या पठाणकोटमध्ये सुद्धा सध्या स्फोटाचे आवाज येत आहेत। तर जम्मूमध्ये सुद्धा स्फोटाचे आवाज येत आहेत। जम्मूमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारतानं हाणून पाडलेला आहे। जम्मूमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारतानं हाणून पाडलाय। जम्मू नौशेरा सांबा पोखरण या ठिकाणी पाकिस्तानकडनं ड्रोनने हल्ला करण्यात आलेला आहे आणि पाकचे ड्रोन हल्ले भारतीय लष्कराकडून सध्या हाणून पाडले जात आहेत। जम्मूमध्ये देखील पाकिस्तानने ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारताकडून हा प्रयत्न हाणून पाडला गेलेला आहे। तर पंजाबच्या पठाणकोटमध्ये देखील स्फोटाचे आवाज सुरू झालेले आहेत। अंधार